न्यूज 18 मराठी विशेषमध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. पहिल्या विशेष घडामोडीने आपण सुरुवात करतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच दिल्लीला जाणार असल्याचे दावे आता केले जात आहेत आणि ठाकरेंचे शिवसेनेचे नेते त्याबाबत अनेकदा जाहीरपणे बोलत आहेत. पण आता या विषयामध्ये एकनाथ खडसे यांनी नवा कयास मांडलेला आहे, नवं नाव चर्चेत आणलेलं आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या जुन्या वादाला पुन्हा फोडणी मिळालेली आहे. तर दुसरीकडे आणखीन एका नेत्याने या वादामध्ये उडी घेत चक्रावून टाकणारा क्लायमॅक्स आणलाय. पाहूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. खडसे विरुद्ध महाजन वादाला नवी फोडणी. खडसे गुलाबरावांमध्ये म्हातारपणाचा वाद. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीवरून वादाची मॅरेथॉन. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातून विस्तवही जात नाही. या दोन नेत्यांच्या विळ्या भोपळ्याचं वैर महाराष्ट्राला नवं नाहीये. या दोघांमध्ये अनेकदा वादाच्या ठिणग्या नेहमीच उडत असतात. या वादाला आता नवी फोडणी मिळाली आहे आणि ती म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीची. देवेंद्र फडणवीस लवकरच दिल्लीला जातील असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जातोय. तसंच चंद्रशेखर बावनकुळे हे पुढचे मुख्यमंत्री असतील असा दावा संजय राऊत यांनी नुकताच केलाय. मात्र या सगळ्या दाव्या प्रतिदाव्यांमध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी तिसराच कयास लावलाय. गिरीश महाजन हेच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केलाय. त्याला गिरीश महाजन यांनी शेलक्या शब्दात उत्तर दिलंय. ही गोष्ट खरी आहे की गिरीश महाजन फार लहान माणूस आहे, पण मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतला माणूस आहे. त्याच्या मतदारसंघामध्ये तसे बोर्डही लागलेले होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या लहान माणसाशी मी संघर्ष करतोय. अजिबात नाही, अजिबात नाही. खडसे साहेब शर्यतीत होते. पूर्वी खडसे साहेब शर्यतीत होते, त्यामुळे मुख्यमंत्री मीच आहे ते म्हणत होते आधी. मी कधीच म्हटलं नाही आणि मी त्या शर्यतीमध्येच नाही. त्यासोबत आता एकनाथ खडसे घरवापसी करत पुन्हा भाजपात प्रवेश करतील अशा चर्चा रंगलेल्या आहेत. त्यावरून सुद्धा महाजन आणि खडसेंमध्ये वादाची चकमक उडाली. त्यांना माहिती, त्यांची लाईन डायरेक्ट हॉटलाईन आहे वरती दिल्लीची. त्याच्यामुळे आपल्या मधल्या लोकांचं काही तेच म्हणाले की माझा डायरेक्ट हॉटलाईन आहे. त्यामुळे आपलं किरकोळ लोक आहेत, आपण छोटे लोक आहेत, आपण त्या बाबतीत न बोललेलं बरं. मुळात मी हे स्पष्ट करू इच्छितो की मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही. मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील. भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत, हे मी मान्य करणार नाही. आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे बऱ्याच जणांची की आपण आता भाजपकडे गेलो पाहिजे. एकीकडे गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमध्ये दुहेरी वाद रंगलेला असतानाच त्यात गुलाबराव पाटलांनी खडसेंना चिमटा काढत वादाचा तिसरा रंग भरलाय. आता काय, पिक्चर संपल्यानंतर पुन्हा नवीन पिक्चर चालू करणं इतकं सोपं नसते. शेवटी नट तसा असावा लागते. इतना टूटा हूँ कि छूने से बिखर जाऊंगा, तुम अगर और दुआ दोगे तो मर जाऊंगा. घरी येऊन काय झालं, पहिले ज्या घरात तुम्ही राहिले त्या घरात तुम्ही 13 खात्याचे मंत्री होते, त्यावेळेस त्या घरातून निघून आले. आता त्या घरात जाऊन काय भेटणार आहे आपल्याला. शेवटी असं आहे की मग आता शेवटचं आपला कार्यक्रम चांगला व्हावा, मागच्यांची लाईन लागावी, याच्याकरताचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. गुलाबराव पाटील म्हणजे आपल्या गमतीनं बोलत असतात. त्यांनी सांगितलं एखादा पिक्चर फार दिवस चालत नाही, पण असे अनेक उदाहरणं आहे महाराष्ट्रामध्ये. शोल्यासारखा पिक्चर 30 वर्ष चालला. त्यामुळे त्याला असा एखादा व्यक्ती असतो की ज्याचं राजकारण 40-50 वर्ष चालतं. तसं आमचं 40 वर्ष झाले राजकारण सुरू आहे. शोले जसा 30 वर्ष चालला तसं चालला. गुलाबरावांसारखा ब्रेक मला मिळणार नाही याची खात्री आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असे फक्त दावे होत आहेत आणि त्यांच्या जागी बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. त्यात किती खरं किती खोटं याची काहीच खात्री कोणाकडेही नाही. पण तरी सुद्धा दाव्यांचे पतंग उडवले जात आहेत आणि त्यावरून एकमेकांना चिमटे काढत पतंग काटण्याचंही राजकारण चांगलंच रंगलेलं आहे. एका अर्थाने एकीकडे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीची चर्चा आणि दुसरीकडे आरोप प्रत्यारोपांची राजकीय मॅरेथॉन सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.